डिअर फ्रेंड्स, आपण टाइप्स ऑफ फोर्सेस डिस्कस करणार आहोत. हे तुम्हाला तुमच्या पुस्तकातल्या पेज नंबर 50 आणि 51 इथे सापडतील. अगदी सोपे कन्सेप्ट आहे, बट यू नीड टू रिमेंबर देम. ओके, सो लेट अस डिस्कस दिस वन बाय वन. Types of forces. Okay, so first I will discuss what is known as gravitational force. Okay, so gravitational force हा attractive force असतो. It's always an attractive force. Remember this. It is always an attractive force. म्हणजे attractionचा फोर्स आहे बिटवीन टू मासेस. म्हणजे सपोज आपण दोन मासेस घेतले, दोन बॉडीज घेतल्या. एकाचं मास आहे M1 आणि दुसऱ्याचं मास आहे M2, आणि या दोन बॉडीजमधलं अंतर हे R आहे. डिस्टन्स इज R. सो इन दॅट केस द फोर्स बिटवीन दिस टू बॉडीज इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि त्याची व्हॅल्यू इट इज गिवन बाय F इज इक्वल टू, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज गिवन बाय, हे लक्षात ठेवायचं आपल्याला, F इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन R स्क्वेअर. म्हणजे प्रोडक्ट्स ऑफ टू मासेस M1 इंटू M2, प्रोडक्ट ऑफ टू मासेस अपॉन द डिस्टन्स स्क्वेअर, दॅट इज R स्क्वेअर, इंटू द कॉन्स्टंट विच इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि त्याची व्हॅल्यू पण लक्षात ठेवायची आपल्याला, 6.67 into 10 raised to minus 11. Okay, so this is the value of gravitational constant. हे लक्षात घ्या की हा जो फोर्स आहे तो विकेस्ट फोर्स आहे, अगदी दुबळा असा फोर्स आहे तो. इट इज नॉट अ स्ट्रॉंग फोर्स. आणि दुसरा त्याचा महत्त्वाची गोष्ट मी जी सांगितली अगोदर की तो इट इज ऑलवेज अन अट्रॅक्टिव्ह फोर्स. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. इट इज अ विकेस्ट फोर्स, म्हणजे अगदी दुबळा फोर्स आहे, खूप स्ट्रॉंग नाही आहे, आणि तो नेहमी अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. सो दॅर इज नो रिपल्शन फोर्स. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की आपण ज्याला वजन म्हणतो, म्हणजे वेट म्हणतो, तर तो वेट इज, तर वेटचा फॉर्म्युला mg आहे, आणि हा फॉर्म्युला आपल्याला या लॉ F इज इक्वल टू G M1 M2 आपण R स्क्वेअरने मिळाला आहे. तो कसा मिळाला आहे, तर सपोज या की पृथ्वीची सपोज असं समजूया की पृथ्वीचा मास हा कॅपिटल M आहे, पृथ्वीचा मास, आणि आपला मास हा स्मॉल m आहे, म्हणजे बॉडीचा मास जो स्मॉल m आहे. ओके, तर हा M1 झाला कॅपिटल M आणि M2 झाला स्मॉल m. आता पृथ्वीच्या मासमध्ये आणि आपल्या मासमध्ये जे अंतर आहे दॅट इज ऑलमोस्ट इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे वी विल ॲज्युम दॅट की पृथ्वीचा मास हा पृथ्वीच्या सेंटर भोवती, म्हणजे सपोज लेट अस से, लेट मी ड्रॉ दिस. आता आपण समजूया की ही पृथ्वी आहे. Okay, so what we'll assume is that the entire mass of this is concentrated at the center. त्यामुळे याचा मास हा सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड आहे M, आणि आपली बॉडी आहे ती स्मॉल m. म्हणजेच या दोघांमधलं जे अंतर आहे दॅट इज इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ. त्याच्यामुळे हा जो फोर्स आहे हा फोर्स बिकम्स GMM अपॉन R स्क्वेअर. आता ही जी व्हॅल्यू आहे GM अपॉन R स्क्वेअर, तर ती व्हॅल्यू ऑलमोस्ट 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर होते. म्हणजे तुम्ही जर जीची व्हॅल्यू टाकली याच्यामध्ये 6.67 इंटू 10 raised to minus 11, पृथ्वीचा मास टाकला आणि पृथ्वीचा रेडियस टाकला 6.4 इंटू 10 raised to 6 मीटर्स, आणि पृथ्वीचा मास हा जो आहे हा पृथ्वीचा मास आहे,
6 × 10⁻²4 आणि रेडियस म्हणालो तो हा रेडियस आहे आणि हा जी आहे. तर हा टाकला तर तुम्हाला उत्तर येईल 9.8 मीटर/सेकंड स्क्वेअर. ओके, त्यामुळे W = m × g हे आपल्याला जो वेटसाठी आपण जो फॉर्म्युला वापरतो तो आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कन्सेप्टमुळे मिळतो. So this is first force which is called as a gravitational force. Okay, then there is another force which is called as a electromagnetic force. The electromagnetic force जो आहे, this could be attractive force or this could be repulsive force. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेहमी अट्रॅक्टिव्ह असतो, परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा अट्रॅक्टिव्ह पण असू शकतो, अट्रॅक्शन पण होऊ शकतो किंवा रिपल्शन पण असू शकतो. म्हणजे अट्रॅक्शन म्हणजे दोन मॅग्नेट अपोजिट पोल्स अट्रॅक्ट करतात हे आपल्याला माहिती आहे, आणि अपोजिट पोल असले तर ते रिपेल करतात, म्हणजे ते एकमेकांना दूर फेकतात. सो रिपल्सिव्ह फोर्स म्हणजे एकमेकांना दूर फेकणारा फोर्स आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे एकमेकांना खेचणारा फोर्स. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स और रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन द इलेक्ट्रिकली चार्ज्ड पार्टिकल्स. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि थर्ड जो फोर्स आहे दॅट इज कॉल्ड एज अ न्यूक्लिअर फोर्स. हा एकदम स्ट्रॉंग फोर्स आहे. दिस इज अ स्ट्रॉंग फोर्स. दिस फोर्स is responsible for binding the protons, nucleons, okay, and neutrons inside the nucleus. न्यूक्लियस मध्ये आपल्याला माहिती आहे की देर आर प्रोटॉन्स अँड देर आर न्यूट्रॉन्स. तर ह्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये धरून ठेवण्यासाठी एक फोर्स लागतो, तो एकदम स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स लागतो आणि त्याला आपण न्यूक्लिअर फोर्स असं म्हणतो. तो चार्जवरती अवलंबून नसतो, इट इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स. ओके, आणि एक वीक न्यूक्लिअर फोर्स असतो. जो वीक न्यूक्लिअर फोर्स इज इंटरॅक्शन बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ओके, इट इज द वीक न्यूक्लिअर फोर्स इज नॉट ॲज वीक ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतका वीक नाही, परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सपेक्षा वीक आहे किंवा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सपेक्षा तो वीक आहे. सो दिस इज द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेडिएक्टिव्ह डिके ऑफ द ॲटम्स. हे आपल्याला आता समजलं नाही तरी पण नंतर समजू शकेल. अल्फा आणि बीटा गॅमा रेडिएशन जे असतात तर ते जे न्यूक्लिअर एनर्जीमध्ये वापरतो त्याला आपण ते रेडिएशन म्हणतो. तर तो जो म्हणजे फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ वीक न्यूक्लिअर फोर्स. सो वीक न्यूक्लिअर फोर्स इज अ इंटरॅक्शन बिटवीन subatomic particles that are responsible for radioactive decay of atoms. रेडिएक्टिव्ह डिके आपल्याला लगेच लक्षात येणार नाही, परंतु आपण जसं पुढे पुढे शिकू तेव्हा आपल्याला हा फिनोमेना रेडिएक्टिव्ह डिके हा समजेल. ओके, तर आत्ता आपण लगेच काळजी करण्याचं कारण नाही जरी आपल्याला समजलं नाही तर. आता फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे, वन इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सेकंड इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, थर्ड इज अ स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, अँड फोर्थ इज अ वीक न्यूक्लिअर फोर्स. ह्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वीकेस्ट फोर्स आहे आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड दिस.